डॉक्टर चंद्रशेखर निवृत्ती येंगडे, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयामध्ये मराठीचा प्रोफेसर आहे। आणि कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा घरी निघालो तेव्हा आमच्या कॉलेजच्या गेटच्या समोर थोडासा खड्डा होता। तो खड्डा चुकून मी जाण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचं एक चाक मध्ये धसलं आणि मी दरवाजा काढून बाहेर पडलो। त्यानंतर थोडं करत पूर्ण गाडी त्या खड्ड्यामध्ये धसली आणि सुदैव की मी बाहेर पडलो। तर मी बाहेर पडलो नसतो तर गाडी सगट मीही मध्ये अडकलो असतो आणि कदाचित फार मोठा अनर्थ झाला असता। रस्त्याची दुरुस्ती होती। हे सगळं महानगरपालिकेच्या दुरावस्थेचं कारण आहे। महानगरपालिकेने इथं कॉलेजचे विद्यार्थी येतात आणि कॉलेजचा एखादा विद्यार्थी टू व्हीलरवर बाहेर पडत असताना जर पडला असता तर टोटली तो खड्ड्यामध्येच गेला असता त्याच्या गाडी सगट, तर त्याची जिम्मेदारी कोण घेतली असती। माझी विनंती आहे की महानगर प्रशासनाला की त्यांनी अशा प्रकारचे जे हे रस्ते आहेत किंवा खड्डे आहेत त्याची पावसाळ्यामध्ये व्यवस्था करावी आणि विद्यार्थ्यांचं हित आणि नागरिकांचं हित जपावं, जेणेकरून महानगरपालिकेकडे असं कोणी बोर्ड दाखवणार नाही। धन्यवाद। हाँ भैया, सदरील भाग हा प्रभाग 16 मध्ये असून NSB कॉलेज हा फार जुना काळातील कॉलेज आहे। आज जसंच आम्हाला फोन आलो आम्ही या वाड्यातील 4 नगोस इथं पोहोचलो आणि सोबत आमची महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा, पूर्ण DMC जेवढी यंत्रणा सर्व आपल्याकडे इथं कार्यरत झाली आहे। इथं आल्यानंतर असं दिसलं की सदरील कार्य आमच्या माननीय प्रोफेसरची आहे, टीचर आहे। ते गाडी बाहेर काढताना अचानक एक टायर त्याचा खड्ड्यामध्ये गेल्यामुळं ते पूर्णच गाडी तिथं मध्ये खड्ड्यामध्ये गेली होती आणि महापालिका यंत्रणेद्वारे फायर ब्रिगेडची यंत्रणा होती, आमच्या DMC महापालिका सर्वांनी मशगत करून 2 JCB सहाय्याने त्याला आम्ही कारवरी काढलेली आहोत। कशामुळे झालं काय आहे? इथं माहिती घेतली असता असं मला कळालं की सदरी इथं एक जुना नाळा होता जे काळांतरानं अलिप्त झालेला आहे आणि ते आज काही वर्षानंतर ते पोकळ झाल्यामुळं सदरी कार मध्ये गेलेलं दिसून येते। रस्ता कोण बनवलं होतं? हा रस्ता थोडासा डिस्प्यूटच आहे। इथलं जे फ्लॅटधारक आहे यांच्या NA लेआउटमध्ये रस्ता करण्यासाठी भाग पडायचं होतं, पण महापालिका जेव्हा जेव्हा इथं काम करायला येते तेव्हा एक व्यक्ती येऊन सांगते ही जागा माझी आहे, त्यामुळे हा रस्ता कोणी केलेला नाही। हे स्वफूर्तीने लोकांनी आपल्या GSB आणि JCB मुरुम टाकून रस्ता तयार केलेला आहे।